कल्याण पूर्व येथील पत्रीपूल श्रीनगर परिसरात महावितरणाच्या गलथान कारभारामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे। या परिसरातील वीज वाहिन्या वारंवार तुटत असून त्यामुळे अचानक वीज पुरवठा खंडित होतो। परिणामी नागरिकांच्या घरातील टीव्ही, फ्रीज, मिक्सर, पंखा यासारख्या महागडी इलेक्ट्रॉनिक उपकरणे खराब होत आहेत। या संदर्भात नागरिकांनी वारंवार महावितरणाकडे तक्रारी करून वीज वाहिनी बदलण्याची मागणी केली आहे। मात्र महावितरण यंत्रणेकडून याकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे। वारंवार तुटणाऱ्या वीज वाहिन्यांमुळे अचानक वीज पुरवठा खंडित होतो। विजेच्या लपंडावामुळे घरातील टीव्ही, फ्रीज, मिक्सर यासारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे। नागरिकांनी या संदर्भात अनेक वेळा महावितरणकडे तक्रारी करून वीज वाहिनी तातडीने बदलण्याची मागणी केली आहे। मात्र महावितरणाच्या अधिकाऱ्यांकडून या तक्रारीकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे। 15 दिवसातून आठवड्यातून एकदा महावितरण देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली वीज पुरवठा खंडित केला जातो। मात्र त्यानंतरही वीज वाहिन्या तुटण्याचे प्रमाण कायम आहे। सतत होणाऱ्या या बिघाडामुळे वीज ग्राहकांच्या खिशावर आर्थिक भार वाढत असून संतप्त नागरिकांमध्ये महावितरण विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे। या भागात वारंवार तुटणाऱ्या वीज वाहिन्या आणि त्याकडे दुर्लक्ष करणारी यंत्रणा यामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। महावितरणने त्वरित लक्ष देऊन नवीन वीज वाहिनी बसवावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे। माझं नाव इस्माईल सय्यद आहे। मी गेल्या 20-25 वर्षापासून इथे राहतोय। एमएससीबीचा हा जो कारभार चालला तो पहिला नवीन नाही। आता मागच्या शनिवारी जी लाईन तुटली तर एमएससीबीचे जे कर्मचारी होते ते आले, त्यांनी तात्पुरत्या स्वभावाने त्याला रिपेअर केलं। पण आज शुक्रवार गेल्या 1 तासापासून लाईट गेली आणि आम्ही जेव्हा प्राथमिक जाऊन आम्ही प्रत्यक्षदर्शी चेक केलं तर परत ती जुनी वायर आहे ती तुटली आणि त्यांना विचारल्यावर त्यांनी सांगितलं की मागच्या शनिवारी आम्ही ते जॉईंट केलेली। पण हे सारखं जॉईंट न करता आमची विनंती आहे की ती वायरच नवीन टाकावी, त्याच्यामुळे जेणेकरून तो हा त्रास होतोय लोकांना तो नाहक लोकांनी त्रास सहन न करावा, हीच आमची विनंती आहे। माझं नाव निजाम रजा कत्तार। मी राहतो पत्रीपुलावर, 20 वर्षापासून राहतो इकडं। माझ्या घराच्या वरती एमएससीबीची महावितरणची लाईन गेलेली आहे। ते लाईनीला 10 जागे जॉईंट आहे। मागच्या शनिवारी ही लाईन माझ्या घराच्या वरती पडली। त्या पडल्यामुळे माझ्या घराच्या अख्खा आग लागली होती आणि वायरिंग जळाली। त्याच्यामुळे खूप मोठं नुकसान झालंय माझा। जवळजवळ 3 लाखाच्या वरती नुकसान झालेलं आहे। त्याच्या तलाठीवरून पंचनामा केला, त्याच्यावरती त्यांना कळालं की 3 लाखाच्या वरती नुकसान झालेलं आहे। आणि परत या शनिवारी, आज शुक्रवारी, आज परत ती लाईन पडली महावितरणची। परत त्याला जॉईंट करून ते परत जॉईंट करतायत। माझी ही विनंती आहे की ही लाईनची व्यवस्था करावी आणि वेगळी लाईन जॉईंट करून घ्यावी, दुसऱ्या लोकेशन चेंज करून याची लाईन परत टाकावी, हीच माझी विनंती आहे। ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती, कल्याण।